एक दिवस एका हार्डवेअरच्या दुकानात एक साप घुसला. त्या दुकानात एक करवत खाली पडलेली होती. रांगत असताना साप जमिनीवर पडलेल्या करवतीला धडकला. त्याला वाटले की ते त्याच्यासाठी धोकादायक आहे, म्हणून रागाच्या भरात त्याने करवत चावली आणि त्याच्या तोंडाला छोटीशी जखम झाली. सापाने विचार केला, मी आता याचा बदला घेईन, आणि मग त्याने त्याचे संपूर्ण शरीर करवतीभोवती गुंडाळले. तो करवतीला अधिकाधिक दाबू लागला आणि हळूहळू स्वतःला कापून मरण पावला. जर त्याने त्याच्या दुखापतीकडे दुर्लक्ष केले असते आणि फक्त पुढे निघून गेला असता तर तो जगला असता. जेव्हा आपण रागाच्या भरात आपल्या शत्रूंना उत्तर देतो तेव्हा आपण प्रत्यक्षात स्वतःचेच नुकसान करतो. कधीकधी आपल्याला काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागते, अगदी काही लोकांच्या बोलण्याकडेही, कारण ते बदलत नाहीत, पण आपण स्वतःलाच दुखवत असतो, आपल्या जीवाला त्रास करून घेतो. जे तुमचे नुकसान करत आहेत त्यांना माफ करा, त्यांना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा.